मला दंडवत मिळेल. साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या विद्यमान आचार्यापर्यंत सर्व आचार्यांचा चरणी अभिवादन. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या आश्रमाचे मुख्य संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्येष्ठ भगिनी वडील भगिनी आहे आत्याबाई आपण म्हणतो त्यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. प्रामुख्याने आमचे आदरणीय श्रद्धेय साहित्याचार्य त्याचबरोबर इकडे साहित्याचार्य बसलेले आहेत. दोन्ही समोर मी आहे. माझ्या समोर सर्व वासनी बंधू वर्ग आहेत आणि जे खुर्चीवर बसलेले खासदार म्हणून निवडून गेलेले लोक आहेत. बाकी आमदार आहेत. ते खासदार लोक आहेत. लोकसभेचे प्रतिनिधी आपण आमदार काय आपले आम जनता आमदार म्हणजे आपण आम जनता. सर्वांनाच अभिवादन करतो. आजचा मला वाटते पोथीचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या प्रायश्चित होईल. सकाळी होईल पोथी चरित्र घेऊ. आज म्हणजे अस्थिपरी संपणार आहे पण 2 पक्ष शिल्लक ठेवायचे. उद्या सकाळी समाप्ती करूया नाही का. कारण उद्या आता एक म्हणती आली आमचे आता बाबा म्हणतील भजन म्हणणारे त्याच्यामुळे उद्या काय पोथी करता येणार नाही. परवा म्हणते आहे ना बावीस बोलतोय वा उद्या आपलं प्रायश्चित आहे. परवा म्हणते आहे आणि 23ला म्हणतो सकाळी कार्यक्रम लवकर सोडा. आता आपल्या घरट्याकडे जरा ओढ लागली जायची. काय घरटं सोडून गेल्याशिवाय पक्षाला कधी आकाशाचा अर्थ कळत नाही. भरारी घ्यावी लागते. किती जरी आकाशात भरारी जरी घेतली तरी शेवटी आपलं घरटं किंवा आपला घोसला आहे त्यामध्ये ते जात असतं. माणसाचं जीवन सुद्धा अशा प्रकारचं असतं. मला पुन्हा आज अस्थिपरी माझा विचार होता की गुन्हाही संपवायचा. म्हणजे आपले 2-3 दिवस पोथी याच्यात वाया गेले तर त्याच्याकडे गुन्हाही संपला असता. उद्या परवा म्हणती नसती तर आपण उद्याही थोडं पक्षी गुरा घेऊन पुढे आपण गेलो असतो. पण असो पुन्हा कधी योग येईल. आय कांट से डेफिनेटली बट परहॅप्स काय योग येईल कधी कुठतरी येईल त्यावेळी आपली मुलाखत पुन्हा होईल. पुन्हा आपण भेटूया आणि अशाप्रकारे आपण पोथीला सुरुवात करूया. या भारताचे राष्ट्रपती होते सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन. फार अध्यात्मावरचे बेजोड असे त्यांचे एक पकड होते अध्यात्मावरती. त्यांनी एक सुंदर एक वाक्य सांगितलेलं आहे. स्पिरिच्युअल इज नॉट एक्सटेन्शन ऑफ इथिकल. इट इज अ न्यू डायमेन्शन ऑल टुगेदर डिलिंग थिंग्स विथ इटर्नल. असे त्यांचं फार सुंदर असं वाक्य मराठी अनुवाद करून सांगतो. अध्यात्म हे केवळ नैतिक शास्त्राचा विस्तार नसून चिरंतन शाश्वत आनंदमय काय अशा वेगळ्या वस्तू समजणे मोजमाप करणारे एक वेगळं असं माप आहे. अध्यात्म त्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अध्यात्माची व्याख्या फार सुंदर अशा रीतीने केलेली आहे. आध्यात्मिक जीवन नैतिक मूल्याचा विस्तार नाही. त्याच्यामध्ये शाश्वत आहे चिरंतन असे सुख आहे आनंदमय असे सुख आहे. अशा प्रकारचा अध्यात्म आहे व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे. आजचा आपला आहे तसा शेवटचा दिवस म्हणून थोडस आपल्या एका आश्रमातील फार मोठे आचार्य होते अमरावतीच्या बाबांनी एखादा लेटर लिहिलेलं. त्यांची त्यांनी खंत त्यामध्ये व्यक्त केली होती. बंधून आपलं संसार जीवन सुद्धा अशा प्रकारचं असतं. त्याने ज्या पत्रात पुणे पोस्ट कार्ड जायची त्या काळामध्ये अंतर्देशीय क्वचितच असायचं. त्या त्यांनी आपली खंत अशी व्यक्त केलेली होती की कोई न मन का मीत मिला जो मिला सो गरजी. कोई न मन का मीत मिला तो मिला सो गरजी. फटा चोला भया पुराणा कबलत शिरे दर्जी. काय त्याने खंत आपली व्यक्त केलेली होती. काय त्यांच्या जीवनामध्ये असेल फार फार सुंदर त्यांनी हा दोहा निवडलेला होता. आपण आपल्या जीवनाकडे जर पाहिलं अंतर्भूत पाहिलं तर कुठपर्यंत ते फाटल्याने शिवत बसायचं. फाटतच जाणार आहे ते.
फाटकं आहे ते फाटल्याला आहे तरी ईश्वराच्या चरणी ते तरी पडावं. आजची अस्थिपरीचा साराव शेवट हाच सांगितलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या मोहन बाबूंची कथा थोडस मराठी साहित्यात एक वाक्य बोलतो आणि आपण पुढे जाऊया. ही दुनिया फार कृतज्ञ आहे. जोपर्यंत जवळ रूप तारुण्य असतो तो रूप तारुण्य असतो तोपर्यंत फुलाच्या पाय घड्या घालतात. परंतु विस्मरणात जाऊन पडलेल्या कलावंताच्या नशिबी उपेक्षा आणि गतकाळीची आठवणी याशिवाय काही नसतं. याशिवाय काही नसतं. धूळ किती जरी उंच उडाली तर घराच्या भिंती मळकट करू शकते, परंतु आकाशाला छेद घेण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नसतं. श्रद्धेची जर व्याख्या जर केली तर श्रद्धा म्हणजे एक थांबलेली बुद्धी आहे. काय थांबलेली बुद्धी आहे. श्रद्धा म्हणजे इथं थांबली जाते, तर असंही व्याख्या त्याने केलेलं आहे. प्रकाशात आलेल्या पुरुषाचं चारित्र्य हे लोकांच्या हक्काचा विषय असतो. काही कसं बदनाम करायचे जग दुनिया अशा प्रकारची असते. प्रकाशात आलेल्या माणसाचं चारित्र्य आहे ते थांबतं. प्रकाशित आलेल्या माणसाचं जे हे आहे ते दूषित करणं हे प्रत्येक माणसं प्रत्येक करत असतात. अक्कलशून्य जी माणसं असतात ना ती दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये फार अग्रेसर असतात. काही अक्कलशून्य असतात ती माणसं दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये फार अग्रेसर असतात. कारण निंदा ही अशी एक गोष्ट आहे की ती करण्यासाठी अक्कल लागत नाही. काय तिला कुठं अभ्यास करावा लागत नाही, तिचं कुठं हे करावं लागत नाही. काय ती करण्यासाठी कुठं त्याचा अभ्यास वगैरे करावा लागत नाही. छोटीशी साहित्याचा मी विद्यार्थी आहे. शेवटी काय कधी कधी पूर्ण जीवन आठवतं. तुम्ही बसता दोन जाणती माणसं आहेत त्याच्यामुळं थोडस बोलता बोलता आपली मी उजळली होती, विसरलेली उजळली होती ते बोललो जातो आपण. चल तर आपला ज्ञान प्रकरण आहे तर श्रीमुखतापर्यंत आपण गेलो नाही. जवळ श्रीमुख घेतो ना सकाळी ते घ्यायचं आहे ना आता परवी दायंबा तर काल मुद्दाम ठेवले करते. आणि म्हणून आपण इथपर्यंत गेलेलो आहे. श्रीमुखांच्या देवाचं कसं होतं. अवसरा वरप्रदान दिलं, साधेलाही वरप्रदान त्या श्रीमुखानं दिले. प्रसिद्ध श्रीमुख कमळ. प्रसिद्ध म्हणजे तुम्हाला म्हणतो दोषाचा लवलेश नसलेली. प्रसिद्ध म्हणजे दोषाचा लवलेश नसलेली श्रीमुख कमळ आहे. आमच्या कमळाची उपमा देतात. पद्मपत्र मिळवा चिखलामध्ये उगवतं, चिखलापासून वेगळं असतं. तर परमेश्वर जर या संसारामध्ये अवतरला तर सूत्र आहे पहिलं महावाक्याचा जीव प्रपंच व्यतिरिक्त याच्या वेगळा आहे. त्याच्या गुणधर्मांचा परमेश्वर लिंपीच नाही. असून वेगळा आहे, व्यापक असून वेगळा आहे. हे विरुद्ध धर्माचं कार्य आहे. महावाक्य कधी योग्य त्याला बघू त्यावेळेला मांडलं. विरुद्ध धर्माचं कार्य आहे. आत्मक असून अतीत असून वेगळा असं आम्ही लावत जातो त्याच्यामध्ये. आणि म्हणून तिथपर्यंत आपण आपल्या लीळा आलेल्या आहेत. यात एखादी लीळा जरी आठवून स्मरण जरी केलं, निद्रेच्या अधीन झाला ते जीवनाचं सोनं होईल. जीवनाचं सोनं एक लीळा जर आठवून झोपलो, झोपता जर आठवण करून झोपलो, वरनं काय पाडणार असून मृत्यू होणार असेल तो वरच्यावर नाही. इथपर्यंत त्या नामामध्ये ताकद आहे. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुम्हाला सांगतो त्या नामामध्ये एवढं मोठं सामर्थ्य सांगितलेलं आहे. नामाचे धाट आहे जे काय आहेत, नाम स्मरणाने होणारे फायदे काय आहेत, कुठल्या ठिकाणाला जायचं आहे. आणि म्हणून त्यामध्ये महात्म्य त्याचं वर्णन केले. मूर्तिज्ञान आणि नाम स्मरणाचा म्हणजे समन्वय सारखाच आहे. त्याच्यामध्ये भेद नाही आहे. काही मूर्तीचं आठवण केल्याशिवाय स्मरण होत नाही, नामाचा उच्चार केल्याशिवाय मूर्तीची आठवण होणार नाही. आणि म्हणून इथपर्यंत आपण आलेलं आज आपल्याला चरित्र आहे. परवी दायबा प्रमाद वचनी शिक्षा. आपण परवी म्हणजे पर्व काळ आहे, दवना पर्व आहे, काही पंचपर्व आहेत. वैद्युती आहे, व्यतिपात आहे. वैद्युती, व्यतिपात, अमावस्या, पौर्णिमा आणि संक्रांत अशी 5 पर्व आहे. काय मग सोमपर्व, चंद्रपर्व येतात ना, ग्रहण येतात, सोम ते अमावस्या. काही सोमपर्व आहे, चंद्रपर्व आहे, त्याच्यानंतर दवना पर्व आहे.
अशी 5 पर्व आहेत. तुम्हाला आठवणार अशी 5 पर्व आहेत. आणि परवी दायंबा म्हणजे दायंबा असताना प्रमाद वचनी म्हणजे स्वामींनी सांगितल्या त्या वचनाचा भंग केल्यामुळे शिक्षापणाला पात्र झाले. अत्यंत महत्वाचे चरित्र आहे. म्हणजे स्वामींच्या वचनाचा भंग केल्यामुळे त्याला शिक्षा पण झालेला आहे. आमच्या देवाना खडकुलीला अवस्थान आहे. खडकुली आमच्या पंथीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं स्थान आहे की आचार्यांचं तिथं त्या ठिकाणी अनुसरण आहे. आपल्या पंथाचे जे आचार्य आहेत त्या आचार्यांचं त्या ठिकाणी अनुसरण आहे. या दृष्टीने त्याला फार मोठं महत्व आहे. खडकुलीला आपण ते काय पाहिली नाही. या दृष्टीने फार मोठं महत्व आहे खडकुलीला. खडकाळ प्रदेश म्हणून खडकुली आपण नाव दिले. त्या लोकांना आता माहिती पडलं असेल कोणास, पण आपणही नाव दिलं. खडकुली म्हणजे खडकाळ प्रदेश म्हणून खडकुली. आमच्या स्वामींचा मुक्काम खडकुलीला आहे. आणि दायंबास देवांच्या जवळ बसलेले आहेत. आणि पुढे दवना पर्व येणार आहे. म्हणजे वद्य चतुर्दशी, चैत्र वद्य चतुर्दशी असं काहीतरी ते दवना पर्व येतं. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. आजही आपण आपल्या देवाची आठवण करून आपण हा उत्सव साजरा करतो. दवना पर्व आठवण म्हणून आपण करतो. आणि दायंबासाने देवांच्या जवळ अशी पैज घेतली की भोजा परवा दागून न वरते न पवेत न वरते ऐसे जाणार. मी आता भल्लेकरमला चाललोयच, पण तुमच्या जर पवते परवाला जर मी पोचलोच नाही तर समजा की भोजा मेला, मरण पावला म्हणजे मेला म्हणून आला नाही काय असं तुम्ही समजा. असे फार अहंकारी अभिमानी होते ते दायंबास. अहंकारी आणि अभिमानी, भयंकर अभिमानी होते. असे पैज मारून ते गेले बल्लेग्रामला. बल्लेग्रामला ते बार्शीचं पारणं त्या ठिकाणी केलं. पारणं म्हणजे उपवासाची सांगता असते. बार्शीचं पारणं केलं. तिथून निघाले आणि दिवे लावणे म्हणजे संध्याकाळी 7-8च्या वेळेला पैठणला आले. संध्याकाळी 7-8च्या वेळेला ते पैठणला आले. दिवे लागण त्यावेळी झाली होती. सासूरवाडीला गेले. सासूरवाडीला गेले. त्यांना भेटले, भोजन केलं. काय जावयाची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. काय सदा वक्रा सदा क्रूर सदा पूजाम अपेक्षित. काय सदा वक्र सदा क्रूर सदा पूजाम अपेक्षित. काय कन्या राशीमध्ये असलेले ग्रह त्याचं नाव जामान आहे. काय कन्या राशीमध्ये असलेले ग्रह त्याचं नाव जावयाची संस्कृत एक व्याख्या केलेली आहे. जावया सासरोळीला गेले, भेटले, जेवण केलं. आणखी बाजारामध्ये आले. पाणी आणि पोफळ घेतलं. रिकाम्या हाताने जाऊन दर्शनाला. राजा गुरु देवता रिक्त हस्तेन पश्यंती. जाऊ नये आपण, काहीतरी वस्तू आपण बरोबरून घेऊन जावी. पानं पोपळ घेतली आणि तिथून निघाले. उजू मार्गी सांगव खेडा, म्हणजे आजचा साऊ खेडा आहे. उजू मार्गे म्हणजे मोठ्या रस्त्यानं जाता दुसऱ्या रस्त्यानं ते जाणे. सरळच गेले ते. उजू म्हणजे सरळ. सावखेड्याला गेल्यानंतर सावखेड्याला रात्री त्या ठिकाणी तराळ जो असतो, रात्रीचा गस्त घालणारा पहारेकरी असतो, तो पहारा देत. त्या काळामध्ये धाडी यायची, चोर यायचे म्हणून गावामध्ये असे लोक ठेवलेले असायचे, गस्त घालणारे, पहारा देणारे, रात्रीचा पहारा करणारे. दायंबास गेलेल्या तर ते म्हणतात तराळ आहे. तो म्हणतो कोण गा, कोण आहे तुम्ही? तो दायंबास म्हणतात आम्ही. तुम्ही कोण? आणि आम्ही चांगदेव राऊळ गोसावी यांचे. त्यावेळी गंगा तीराला आमच्या गोसाव्यांची चांगदेव राऊळ या नावानं प्रसिद्धी. उभे गंगा तीराला आमच्या देवांची चांगदेव राऊळ या नावानं प्रसिद्धी होती. आणि आमची देव उत्तरापंथी गेल्यानंतर भट्टोबासांची वेदवंती नागदेव अशी आचार्यांची प्रसिद्धी ठेवलेला होती. भट्टोबा जर भिषा शब्द जर उच्चारला, घुमून उठणार आवाज. घुमून म्हणजे गुजर ध्वनी घोळला असा आवाज. भिषाचा आवाज दिला तर आईला दूध पिणारं लेकरू ते सण सोडून द्यायचं. एखादं जर लेकरू जर रडत असेल आणि रडून हुंकावरत नाही ना, हवरा असा शब्द येतो. हवरे म्हणजे हुंका येतात. लोक रडत थांबत नाही.
त्या मुलाचा हुंदका सुद्धा थांबवत होता. इतकी त्या शब्दामध्ये ताकद होती, पावर होती त्या शब्दात आचार्यांच्या. आणि म्हणून वेदवंती नागदेव हे उपाधी आहे आमच्या आचार्यांना त्या काळी गंगा तीराला प्राप्त झालेले होते. त्यावेळेला ते विचारतात, दाईबा त्यांना विचारतात की गोसावी कवनी ठाई राज्य करत असते. तर ते म्हणतात गोसावी जोगेश्वरी राज्य करतात. त्याने काय जाणून बुजून सांगितलं खोटं, पण जाणून बुजून सांगितलेलं नाही. देव तर खडकुलेला आहेत, परंतु संध्या इथून अर्थ असा आहे की संध्याकाळच्या वेळेला विहरणाच्या वेळेला तिकडे आले असावे. त्यामुळे त्या तराळाचा समज झाला असा की देवांचा मुक्काम जोगेश्वरी आहे, देवांचा मुक्काम जोगेश्वरी. मग ते म्हणतात देव खडकुल राज्य कुठं करतायत तर जोगेश्वरी राज्य करतायत. आणि म्हणून दायंबासाने खडकुलीची वाट सोडलेली रात्रीचा अंधार झालेला आहे. आणि जोगेश्वरीचा रस्ता तुला वाटेमध्ये जाताना त्याला धुपं दिसतं. धुपे म्हणजे शेतामध्ये बसवलेली आई वडिलांची प्रतिमा, त्याला धुपा असं म्हणतात. किंवा एखाद्याला अर्थ असा होतो किंवा बुजुर्ग माणूस होतात ना शेतामध्ये, तर कपडे घालतात, काय करतात. किंवा एखाद्याला जर वीरगती प्राप्त झाली असेल तर त्याचा त्या ठिकाणी स्तंभ उभारलेला असतो, त्याला विरगळ असं म्हणतात. त्याला विरगळ असाही शब्द देशामध्ये येतो, त्याला विळखांबा म्हणतात. तो अशा प्रकारे तिथं दिवा असतो, अगरबत्ती लावलेली असते, लावतात अशी लोक. त्याने दुपते समोर पाहिलं, अंधार आहे की म्हणतात काही पाच चोर, काही चोर आहे की काय. तर खळीचा सावला काही म्हणजे खळ दिलेली चादर कशी काय. काही पहा देवता, देवता जर असेल तर देवता आमचे काही करू नाही शकते, आमची काही करू शकत नाही. देत होते ते दायंबा. रात्रीची वेळ, एकटा माणूस आहे, जवळ ना दिवा ना बत्ती प्रकाश काहीच नाहीये, फक्त वाट अंधारातून माहिती आहे तेवढं चालायचं. तर देवता आमचं काही करू न शक्य असं म्हणून थोडे पुढे आले, पाहताय तर धुपा आहे. देवता लोक भेबे म्हणतील ते यालाच, नाही काय, भेबे म्हणते ती यालाच. लोक जे भितात वास्तविक ते नसतं काही, पण लोक त्याला भितात. पण तिथून ते जोगेश्वरीला आले. दोन रान जोगेश्वरी, गाव जोगेश्वरी, दोन मंदिर आहेत. आमच्या दोन्ही मंदिरात देवाला त्यांनी पाहिलं, पट्टीशाळा पाहिली, गुंफा पाहिली. आमचे देव तिथं कुठेही त्यांना दिसले नाही. रात्र बराच झालेला, बरेच रात्र झालेले. आणि त्याने असा विचार केला की थोडी पाठ आपण टेकू, थोडी विश्रांती घेऊ. आणि सकाळी उठून देव दोन गावाला असो, चार गावाला असो, आपण पैज मारून की दवना परवार हजर राहील. देवाना दोन गावात असो, चार गावात असो, आपण शोधून काढायचं आणि दवना करून साजरं करायचं. म्हणून त्याने पाठी टेकली, थोडा विश्रांती घेतल्याने सकाळ सकाळ उठून काऊळ गौरा गेली. त्यावेळेला गावाची वेश आहे ती बंद होती, कारण त्याचा नियम होता, गावाची वेश आता लागली तर पुन्हा उघडली जात नव्हती. आणि त्यांचं जे काय असेल नियम त्याप्रमाणेच ते उघडायचे. म्हणून ते थांबले थोडा वेळ. सकाळी सूर्योदय होते, सकाळ सकाळीच ते गेले. आणि विष्णू भट्ट आहेत ते उपहाराची आरती करून खडकुलीला चालले. त्यांची आणि दायंबासाची त्यांची भेट झाली आणि त्यांनी दायंबासाने विचारलं की देव कुठं राज्य करतायत. ते म्हणजे हे काही खडकुलीला मी उपहाराची आरती करतोय, थांबा आपण संस्थेने बरोबर आपण जाऊ. दायंबा म्हणतात नाही, मी पुढे जातो. दायंबा गेले. आमचे देव अस्मितेच्या मांडी म्हणून बसलेले, हातामध्ये धवन दात करता येते. शिळी काय कदाचित तांब्याची, बोरीची, बाबळीची शिळी. आमच्या देवाने बासनावर बसलेले आहे, बाहेरच्या पट्टीशाळेवरचे दंत धवन आमचे देव करतायत. तेवढ्या दायंबास गेले. आणि दायंबास गेल्यानंतर दायंबासाने यांच्या देवांना नमस्कार केला. काही देवतात फाटाविले मा, म्हणजे अजून तर सूर्योदय झालेलाच नाहीये. म्हणजे पहाटे पहाटे आला की काय तो, काही पहाटे पहाटे आला की काय तो. मग त्यांनी सर्व वृत्तांत देवाना सांगितला. बल्लेग राहून निघालो, पैठणला आलो, तराळानं कसं आपल्याला सांगितलं, जोगेश्वरीला गेलो, तिथून काऊळगावला आलो आणि काऊळगावनं पुन्हा येतो मी तुमच्या ते भेटीला आलेला आहे. सर्व वृत्तांत आमच्या देवाना सांगितला. देव म्हणतात भोजे अशी कवनाचा पाडा नाही, म्हणजे याची बरोबरी कोणी करू शकणार
नाही, याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. ते म्हणतात बाई साला बाई पाणी भात वाढा, तेव्हा आमच्या देवांचं खास मेनू आहे पाणी भात, म्हणजे भाकरीचा कोरकाच असतो. काय आपण कोरक्याशी बारीक करतो त्यावेळी ते करण्याची पद्धत होती. एका वासामध्ये बांधायचा, पाण्याचं मडकं त्यामध्ये त्यावर लिंबू पिळायचा आणि पाण्याच्या मडक्यात ते वस्त्रामध्ये घालून ठेवून द्यायचं. पुन्हा बाहेर काढायचं, पुन्हा ते पाणी बदलायचं, त्याच्यात लिंबू पिळून ते ठेवून द्यायचं आणि तो पाणी भात, त्याला पाणी भात म्हणायचं. म्हणजे भाकरीचे कोरका असा सरळ अर्थ छोटासा. ते म्हणतात बाई भोजे अशी जेव वडा पाणी भात जेवढा तुमचा जीजी, मला काय भूक नाहीये, मी आधी गोसावींच्या ठिकाणी दवना पर्व करेन आणि मग मी भोजन करेन, मग मी भोजन करेन. देवता देवांचे म्हणतात तैसे का भोज्या तैसे येत काही नाही, स्वस्ती चित्ते बुद्धया संभवती. स्वस्ते चित्ते धातू मध्ये शरीरे नष्टो चित्तो धातू होय ती नाशा. तस्मात् तु चित्तम यत्नतो रक्षणीयम. स्वस्ते चित्ते बुद्धया संभवती. चित्ताला जर स्वस्थता समाधान जर असेल तर बुद्धीची सुरक्षितता होते, तैसे काही नाही. बाईसानी पाणी भात वळला, त्याने नावे पाणी भात घेतला, थोडासा घेतला पाणी भात. तो पण विष्णू भट्टाचा उपहार आला. सकाळचे 8-9 वाजले असतील, उपहार आला विष्णू भट्टाचा. उपहार आल्यानंतर आमच्या देवाना मर्दना मादन झालं, ताटे विस्तारली गेली, देवाना आमच्या आगमना झाली, मर्दना मादने झाले. बाईसाने देवाना दवना व्हायला, दायंबासाने दवना व्हायला, भक्तजन जे होते त्यांनीही दवना व्हायला, भक्तजन होते त्यांनीही दवना व्हायला. ताट विस्तारली गेली, देव बसले आरोग्याला, बाकीचे भक्तजनही बसले. दायंबासाने आमच्या देवांच्या पांतीला भोजन झालं. आमच्या देवांना पहूर शयनासन रचलं, पहूर झाला, उपूर झाला. देवचे आसने बसलेले आहेत आणि शब्द असेल काही दायंबा अवसर पाहतची होते. म्हणजे देवांचा पूजा अवसर कधी संपतोय, देव कधी उठून बसतायत. अवसर म्हणजे योग्य वेळ, कधी उठून बसतायत आणि मला गावाला जायचं आहे आणि मी कधी गोसाव्यांच्या अनुज्ञा मागतोय. आज्ञा आणि अनुज्ञा दोन्हीमध्ये फरक आहे. आज्ञा म्हणजे प्रसन्न होऊन द्यायची ती आज्ञा, अनुज्ञा म्हणजे मागून घ्यायची ती अनुज्ञा, किंवा आज्ञा नव्हे ती अनुज्ञा, असं आमच्या याच्यामध्ये अर्थ केलेले आहे. मी कधी देवांची अनुज्ञा घेतो, कधी मी गावाला जाईन, मला गावाला जाणं जरूर जाऊन आले. देवांच्या जवळ बसले. देव म्हणतात काही गा भोजे असं कार्य असे, काही गावाला जायचं आहे का, काही काम आहे काय गावाला? हो म्हणतात, मला आज गावाला जायचं आहे, मी ब्राह्मणाला क्षेम म्हणजे आमंत्रण देऊन आलेले, श्राद्ध उद्या करायचं आहे. देव म्हणतात आजी कैसे गावा जालात भूत, आजी भूत चतुर्दशी भूते सैरा वैरा विचारताती, गावोगावी बळी दिला जातो, तुम्ही कसं काय जाता? त्यांचा दिवस आहे, वेळ आहे. कुठं आहे घडकोली, कुठं तुम्हाला बल्ले ग्राम आहे, केवढं कुठं अंतर आहे. ते चालत जायचंय, गाडीने काय नाही वाटणार, पण चालत तर जायचं आहे ना. ते म्हणतात जे जे आम्ही गोसाव्यांचे गोसावे असता, आम्हा काय आम्ही देवांचे, त्या देवता आमचं काय करणार आहे, त्याच्याशी आमचं काय घेणं आहे. ते म्हणतात तसं नाही, तयाचा काही सामर्थ्य काही का ते सिद्धीने जितकी. त्यांच्याजवळ एक साधारण असाधारण असं सामर्थ्य आहे, ते सिद्धार्थ आम्हीच घेऊया. काही देवतेचा वर सिद्धी देण्यासाठी परमेश्वराला सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये त्याग करावा. आपल्या पुराचाही त्याग करण्याचा प्रसंग आला तर त्याग करावा लागतो. जसं महादाश्रमा यंत्रासन पूजा स्वीकार केला नाही म्हणून देवतेला दिलेला वर आहे तो सिद्धार्थ परमेश्वर देतात. म्हणून त्यांना सांगतात की 17 वेळ 18 वेळ ते युद्ध केलं, जरासंधाशी 17 वेळ त्याला पळवून 18 पाठीवराने केलं, पाठ दाखवलं, रणांगणातून परमात्मा निघून गेले म्हणून त्या गुजरातमध्ये रणछोडदास असं म्हणतात. काय म्हणतात? परमात्म्याचं नाव ठेवलेलं रणछोडदास असं म्हणतात. पाठीवरण करते झालेच की शेवटी परमेश्वरालाही त्यांच्यावर सिद्धी देण्यासाठी स्वतः थोडे खालची बाजू घ्यावी लागते, नम्रताशी खाली उतरावं लागतं परमेश्वराला. दायमता जी जी मध्ये गेल्या नसरी मला गेलंच पाहिजे, मी ब्राह्मणांना क्षेम आमंत्रण देऊन आलेलो आहे आणि उद्या मला कसल्या परिस्थितीत पोचलं पाहिजे आणि मला जावंच लागेल. देवता ठीक आहे, देवाने आपल्या श्रीमुख तांबूळ त्यांना दिलं. पुढं काय प्रसंग येणार आहे ते ईश्वराला माहिती आहे.
आपल्या श्रीमुखीचं तांबूळ दिलं, 3 जणांना तांबूळ दिले, उपाध्यवास, दायंबास आणि शेंदुरी देण्याची मासोपवास. लक्षात ठेवायचं थोडंसं असावं. काही उपाध्यवासांना दिलेलं तांबूळ आहे, त्यानंतर शेंदुरी मासोपवासी दायंबास हे 3 याच्यामध्ये येतात त्या चरित्रामध्ये. श्रीमुखीचं तांबूळ दिला आणि श्रीखंडचा जो गळदंड आहे तो त्यांच्या गळ्यामध्ये घातला. तुम्ही जाताय तर मार्गे कोणी आश्चर्य देखाल तर पहावया अव्हा तेजना. काय तुम्हाला आश्चर्य जर दिसलं, उभं राहायचं नाही तिथे. मार्ग न संडीजे तो राजमार्ग आहे. राजमार्ग कधी भीती नसते, लक्षात ठेवायचं. राजमार्ग हा राजदंड आहे. आपण जरी असलो तरी राजमार्ग हा राजदंड असतो, त्याच्यामुळे तिथं काही करू शकत नाही. मार्ग न संडीजे आणि जेणे जेणे आपला प्रमाद व्हायचा विकल्प जेत स्फुरे. काही आपल्याला प्रमाद घडल, विकल्प म्हणजे मनामध्ये अशी कल्पना की कधी तुम्ही एखाद्या जागेवरती जाता, आपल्या अंगावरती काटाचा शिवारला जातो की नाही, त्या जागेचं सामर्थ्य असतं, त्या जागेचं ते सामर्थ्य तशा प्रकारचं असतं. अशा दिवाळीच्या विधी वेळा दायंबास निघालेले आहेत. दायंबास निघाले आणि पैठणला येईपर्यंत संध्याकाळ झाली. पैठणला येईपर्यंत संध्याकाळ झाली. तिथून दायंबास निघाले. आज विंजुगा, विंजुगाचा ओढा आपण म्हणतो किंवा विंजुगाची नदी आहे छोटीशी. वरती आपलं नवगावचं जे स्थान आहे ते खाली विंजुगाचं आहे. आजही ते आता तरी बरं आहे. तर पूर्वी त्या स्थानावर जाऊन गेल्यानंतर फार भयान वाटायचं. गेल्या दिवसा गेला तरी भीती वाटायची, कारण तिकडे मनुष्य वस्ती नव्हती, काही नव्हती, खोल भाग आहे तो आजही. आता तर रस्ता झाला. त्या विंजुगाच्या नदीपर्यंत ते पोहोचले आणि त्यांना 2 शब्द त्यांच्या कानावरती यायचे की दोघे चोघे कोणतरी बोलतायत, असे त्यांना शब्द ऐकू यायचे. दोघे चोघे इकडे तिकडे कोणतरी बोलतायत असे शब्द ऐकू यायचे. ते ऐकायसाठी थांबायचे किंवा ऐकलं नाही ऐकलं करून पुढे चालायला लागायचे. पुढे ते चालायला लागायचे. पुढे आल्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे, छोटस आहे बहुतेक, त्यावेळचं असेल मोठे मंदिर. त्या महालक्ष्मीच्या मंदिर रस्त्यात राजमार्ग सोडल्या नाही त्याने अजून, त्याच्या बाजूला आतमध्ये मंदिर होते. त्यांना शब्द त्यांच्या कानावरती ऐकू यायला लागले की घे द्यान घाली, असे शब्द ऐकू यायला लागले. घे म्हणजे वस्तू घ्या, द्या म्हणजे वस्तू इकडं द्या, आणि घाली म्हणजे ताटामध्ये भोजन वाढ किंवा घाल. आणि प्रत्येक गावामध्ये बळी दिलेला आहे. ते प्रत्येक देवतेनं आपल्या वाटेचं ते घेऊन आलेले आहेत. काही देव म्हटलं ना, गावोगावी बळी दिसत आहात, ते प्रत्येक देवतेने आपल्या वाटेचं आणलेलं आहे, ते अभक्ष आणलेलं आहे. ते घे दियान घाल्याचा शब्द त्यांच्या कानावरती यायला लागले आणि त्यांना असं वाटलं की कुणीतरी एक, जसे विद्यावंत असतात, विद्याधर लोक असतात, तंत्र म्हणून कुणीतरी वाटसुरू असेल आणि ते इथे वस्तीला राहिले असतील, या मंदिरामध्ये राहिले असतील आणि जाऊ थोडा आपण पाठी टेकू. आता आपण अर्धा अंतर तर काढलेलंच आहे आणि सकाळी उठून आपण वल्लेग्रामला जाऊ. म्हणजे राजमार्ग सोडा, थोडेसे पुढे आले. महालक्ष्मीच्या मंदिराचा कोपरा होता, तिथपर्यंत आले आणि आठवलं देवाने सांगितलं मार्ग न सांडीजे, मार्ग आपण सांगला. देवाच्या वचनाचा आपण भंग केला, काही देवाच्या वचनाचा आपण भंग केला, आपण मार्ग सांडला, देवाच्या वचना आपण भंग केला आणि ते परत फिरले. त्याशिवाय पर्वतावर जंगलामध्ये राहणारी घोर शेळी, काळ्या रंगाची घोड्यावरी मोठी शेळी त्यांच्या पाठीमागून आली आणि त्यांच्या ज्या पायाच्या टाचा होता ना, त्या आपल्या पायाचे टाक त्याच्यावरती मारायचे. काय दायंबासांच्या पायावरती ते मारायचे. रात्रीची वेळ आहे, आपण असतो तर ते बघूनच पुन्हा काय गरज नव्हती. काय दायंबा एवढे झीट एवढे होते, एवढे तो पुरुषार्थी माणूस अशा प्रकारचा होता. ते टाकाशी चेपायचे म्हणजे त्या आपल्या पायाने त्याच्या टाची तशी मारायची, ते मागे फिरायचे. तुम्ही वायाच का श्रमता, तुम्ही वायाच का समता, आम्ही गोसावींची आहे. काय तुम्ही कशाला वाईट फुकट श्रम घेताय, आणि आम्ही तर देवांचे आहे. काही समर्थाच्या सेवका वक्रपायासा भूमंडळी जगी कोणा, आम्ही देवाचे, आम्ही आमचे.
असं म्हटलं की ती थोडा वेळ शेळी थांबायची आणि पुन्हा त्या ठिकाणी पुढे येऊन त्यांच्या पायाच्या टाचेला ती आपला पाय पाय मागचा मारायची, पुन्हा ती शब्द हे म्हणायची. असं करत करत त्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या या बाजूला आल्यानंतर एक विहीर होती, आड होता आड. तिथपर्यंत ती देवता शेळीच्या रूपाने तिथं आली, त्या विहिरीमध्ये तिने उडी टाकली. तोपर्यंत दायंबासाने कळलं नाही की नेमकं काय आहे. दायंबा गेले बल्लेग्रामला, प्रसाद उरकलं आणि परत देवांच्या भेटीला खरकुलीला आले, परत खरकुलीला आले आणि सर्व वृत्तांत आमच्या देवाला कथन केला, सांगितलं. म्हणजे असं असं काय होतं ते, काय असं असं होतं ते काय होतं. त्यावेळी देवाने आमच्या सांगितलं की त्या देवतांचा तो भोग समय होता, भोग घेण्याची त्यांची वेळ होती. म्हणून वेळ अवेल सवेल हे तिने चुकवावी. आपण कधी बाहेर निघालो, प्रसन्न रात्रीचा आपला देवाला वेळा व्हावा, देवाला प्रार्थना करावी, दंडोत करून मग आपण निघालो. तर त्यांचा काल त्यांना वाटून दिले, त्याच्यामध्ये जर आपण जर सापडलो, ईश्वर सुद्धा काय करू शकतो. कारण वचनाच्या वेगळा झाला, वचनाच्या वेगळा नसेल तर मात्र सहाय्य आहे. दायंबास परत फिरले म्हणून आणि जर ते पुढे गेले असते तर मात्र त्यांचा अपघाता ठरलेलाच होता, त्यांचा त्यांनी बळी घेतला. तो त्यांचा भोग समय होता आमचे देव म्हणतात. आणि अशा वेळा त्या देवता तुमचा त्यांनी बळी घेतला असता, आपण निके केले, तुम्ही तो प्रमाद तुमचा चुकवला. काय आहे तुमचा घडणारा प्रमाद आहे, तो घडणारा प्रमाद तुमचा तुम्ही चुकवला, तुम्ही निके केले. आणि मग तुम्हाला सांगतो तिथं दृष्टांत आमच्या देव निरूपण करतात, काही एक दृष्टांत देव निरूपण करतात. धनित्य दायंबास आहे त्या देवताच्या विघ्नापासून रक्षण केलं तुम्ही. स्वामी श्री चक्रधर महाराज 81 कोटी 10 लक्ष देवता आहेत, त्या भिरूपावर होऊन बसलेले आहेत. त्यांचा मी वैरी झालेला आहे, ते माझ्या वैरी आहेत. काही देवता वैरी नाहीत माझ्या, त्या मला कधी गिळंकृत करतील हे मला सांगता येत नाही. जसं त्या दायंबासाचं रक्षण केलं देवतेच्या विघ्नापासून प्रभू श्री चक्रधर महाराज, असा जर कधी माझ्यावरती प्रसंग आला, प्रसंग जर पडला, काही असा जर माझ्यावर प्रसंग आला, असा जर प्रसंग जर पडला, स्वामी श्री चक्रधर महाराज त्यातून माझं रक्षण करा. आणि असा जर कधी आपला प्रसंग पडला, एका जागी आपण गेलो, भय वाटलं, देवाच्या नावाचा उच्चार करावा. काही देवा श्री चक्रधर या नावाचा उच्चार करावा, श्री चक्रधराया रक्षण कर. काही असा जर कधी येतो प्रसंग, नाही असं नाही, काही असा प्रसंग येतो. नेमकी आपली गाडी पंक्चर होती, त्या जागी पहिला अपंग झालेला असेल, आपल्याला माहिती आहे? नाही ना माहिती आपल्याला. जागा अशा प्रकारची आहे, नाही ना माहिती नाही ना आपल्याला. म्हणून देवाचं स्मरण करूनच अंधारातून असेल जाण्याचा प्रसंग आला तर आपण अशा प्रकारे आपला जो काही विधी उरकायचा असेल तरी त्यावेळेला आपण देवाचं नाव घ्यावं आणि प्रार्थना जातानाच करावी, सुखरूपपणे मला परत घेऊन ये. कधीही देवावरती विडा ठेवावा, सुपारी ठेवावी, पान ठेवावं, द्रव्य ठेवावं आणि आपण बाहेर पडावं. काही लक्षात ठेवा, नियम तुमचा हा नियम लक्षात ठेवा. आणि देवाला प्रार्थना करावी की अशा देवता आहेत, देवतेच्या विघ्नापासून, संकटापासून, क्षोभापासून माझं रक्षण कर, माझा धर्म शिथिल नाही. देवाला परत प्रार्थना करावी, एक मनी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. सकाळी 2 पक्ष शिल्लक ठेवूया. पोतीच ह्या पोती आता 10 मिनिटं संबंध म्हणावे कशाला, संबंध म्हणजे योग, योगाला संबंध असं म्हटलेलं आहे. देती म्हणजे नित्यत्वे, देती तर कैश्या परी देती, देती म्हणजे नित्यत्वानं, अनित्य नाही संबंध. जोपर्यंत परमेश्वर आहे, जोपर्यंत जीव पदार्थ आहे, तो परिनित्यत्व संबंध आहे. मग असंबंध नाही, मग असंबंध कोण्या अर्थी नित्यत्व, मग असंबंध नाही. एकदा संबंध झाला, पुन्हा संबंध झाला, पुन्हा मग संबंध नाही, पुन्हा संबंध नाही. त्या स्वरूपीचा आनंद
ना संबंध नाही, त्याच्या तिथेही संबंध नाही. लेकरू नाही तैस्या मातेचा पोटी जन्मविती. इथपर्यंत वचनाचा अर्थ झालेला आहे. इथून पुढे निर्णय सांगतात. वचनीचा अर्थ इथपर्यंत झाला. दो जन्म छेपी त्याशी परमेश्वर पूर्णरूपे आपला संबंध देत. आता इथून पुढे निर्णय सांगतायत. लालूच दाखवलेले अनुसरल्या पुरुषाला काही एक रिश्वत दिलेला आहे परमेश्वराने, एक लालूच दाखवलेली आहे. जो जन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पूर्ण आपला संबंध देती, तर काय येच देही. म्हणून दुसरं वचन आहे, सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मते. सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मते. तर कोण्या सुख्या श्रीमंताच्या घरी. सुख्या म्हणजे तिन्ही ताप नाही, श्रीमंत म्हणजे कोणी पदार्थ होणार नाही, अशाच्या घरी जन्माला घालतात. काही अशाच्या घरी पुरुषसंबंध आहे. इथं जर परमेश्वराला अनुसरण सिद्धीला नेलं आणि जसं जसं आचरण केलं, पुनःसंबंधी 12 वर्षाची घरी भरल्याबरोबर परमेश्वर उतावीळ आहेत. त्याला भेटण्यासाठी परमेश्वर उतावीळ आहे. म्हणून कोण्या श्रीमंताच्या घरी लेकरू नाही ऐशिया मायेच्या पोटी जन्मवती. लेकरू म्हणजे दुसरं लेकरू नाही आहे. मागे लेकरू झालं की पुढे येणार नाही. म्हणता येत नाही का वंशाला देवा नवसाला एक झालाय, आपण आपल्याला म्हणतो. ठीक आहे, एक देवा नवसाला झालेला आपण आपल्याला म्हणतो. तर लेकरू नाही ऐशिया, लेकरू म्हणजे मागेही झालेलं नाही पुढेही नाही होणार, अशा मातेच्या पोटी या पुरुषसंबंधी या पुरुषाला जन्माला घालतात. का म्हणून लेकरू नाही, का म्हणून आणि केले स्नेह वाटेल म्हणून. दुसरं जर लेकरू असलं, दुसरं जर लेकरू जर असलं तर स्नेह ममता येते विभाग घेईल. याच्या ठिकाणी कमी ममता आहे. आईची सर्वच लेकरं असतात, त्यात एखादं लेकरू असं असतं की आईचं त्याच्यावर जास्त प्रेम असतं, असं लेकरू असतं. म्हणजे दोन जर असतील तर स्नेहाचे मातेचे जे स्नेह आहे ते मातेच्या स्नेहाची विभागणी होईल. म्हणून तो म्हणतो की लेकरू का, म्हणून तर ममता जी आहे ती ममता मातेची विभागील आणि याच्यावरची ममता कमी होईल. म्हणून अशा मातेच्या पोटी पुरुषसंबंधी पुरुषाला परमेश्वर जन्माला घालतात. सासू नाही, सासू नाही. मग लेकरू नाही ऐशिया मातेच्या पोटी जन्मवती, का स्नेहाची विभागणी होईल. का म्हणून सासू नाही. तिची माता आहे जिच्या उदरी जन्माला घातलेला आहे. काही तर तिची सासू तर अगोदर वरती गेली असेल, ती अशी आधी वरती पोचली असेल. सासू जन्माला घालायच्या अगोदरच गेली असेल, ती सासू नाही. काही सासू नाही. ती माताही असे की तिला सासू नाही आहे. सासू नाही. का म्हणून सासू नाही. भीतरी सडकरी लागती, भीतरी सडकरी लागती. भीतरी म्हणजे त्या मातेच्या अंतःकरणात भीतरी, सडकरी म्हणजे सडकरी, लागती म्हणजे शब्दमान लागतात. काय शब्दमान ते लागतात. सासू म्हणलं की बोलणार सुनेला, नाही काय. सासू म्हणलं की सुनेला बोलणार शेवटी. काही तर झडकरी म्हणजे शब्दमान ते लागतात. मग सासू नाहीच काय. भीतरी सडकरी लागती, भीतरी म्हणजे अंतःकरणा, भीतरी सडकरी म्हणजे झडकरी, जे शब्द बाण लागतील, म्हणजे वसवस करणारे सासू नाही आहे. एकतर अगोदर वरती गेले असेल, काही त्या दसवा सगळं आटपलं असेल, काय तर ते एकदा वरती गेलेले असेल. जर असेल तर अशा प्रकारची आहे, वसवस करणारी नाही, स्नेहाळू आहे, ममताळू आहे, आपल्या सुरेशी स्नेह करणारी, ममता करणारी आहे. काही सासू नाही. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. काय मला श्लोक घ्यायचा होता, त्याच्यावरती
चरित्रवंशी श्लोक सांगायचा होता, राहून गेला. एक पिता पुत्र गाढव घेऊन विकायला निघाले बाजारात. चालले होते. पिता आहे, पुत्र आहे, आणि एक जाता जाता एक गाव लागत, गावाची नदी नदीवरती पूल होता आणि त्या पुलावरून ते चाललेले होते. पुढच्या गावाला बाजार होता. आता गाढव धरलेला आहे, पुढे धरलेला आहे, चाललेला आहे. आता नेमके म्हातारी त्याच वेळी त्या पुलावरती आली आणि त्या गाढवाने त्या म्हातारीला लाथ मारली. म्हातारी होती, निघून गेली. काय त्या गाढवानं म्हातारीला मारली लाथ. आता ती गाढवाची लाथ म्हणते, म्हातारा माणूस कशाला जगता येते. म्हातारीचा देहांत झाला. गावात सर्व बातमी पसरली. काय अशाला वेळ लागत नाही, कुणाला सांगायला लावत नाही, दोंडी पिठवावं लागत नाही, सगळ्या घरात ती पोचली जाते. काय गावात अशी बातमी मिळली की आमच्या सुनेची सासू त्याला गाढवानं लाथ मारली आणि ती म्हातारी मरून गेली. गावातलं बाकीचं कुणी काही आलं नाही, परंतु गावात जेवढ्या सोना होत्या त्या सोना सगळ्या तिथं जमा झाल्या. काही जिथं म्हातारी मेले तिथं बाप बेटे उभेच होते, ते जाणार कसे काय. ते सगळ्या गावातल्या सोना त्या ठिकाणी सगळ्या गोळा झाल्या होत्या. कशाला गोळा झाल्या होत्या? म्हातारी मिळून म्हातारीला बघायला नाही गोळ्या झाल्या नव्हत्या त्या. काय तर ते गाढव खरेदी करायला. कशाला? ते गाढव खरेदी करायला. काय असं म्हणून सासू नाही ऐकलं काय. जर असेल तर स्नेहाळू अशा बी असतात सासू सुना. स्नेहावर स्नेह त्यांच्यामध्ये असतं, स्नेहाळू वा ममताळू वा अशा बी सासू सुना असतात. काय सासू नाही असेल तर अशा प्रकारची सासू आहे. कोळी कांती असे म्हणून कोवळी कांती असे म्हणून शब्दमान जिव्हारी लागतील असं सासू. कोळी कांती अशी म्हणजे मातेच्या गर्भामध्ये जो पुरुषमंत्या पुरुष आहे त्यांची कांती कशी आहे, तो कोळी आहे. आणि ते शब्दमान तिच्या जिव्हारी लागतील. त्यावेळी जसं शेळ्या मेंढ्याचा खुराचा आवाज जरी ऐकला तर ती रोखताना ती कोमेजून जातं. त्याला माहिती आहे मला खाणार आहे. काय शेळ्या मेंढ्याचा खुर रवी जाय म्हणतात, दृष्टांत देतो. रोखतं कोमेजून जातं. तसं जर ही सासू जर तिला जर सुनेला जर बोलली, जिव्हारी लागणारे शब्दमान जर बोलली तर मात्र मग ती कोळी कांती आहे. त्याला त्या ठिकाणी दुःख होईल कांतीला. म्हणून त्या बालकाची कोळी कांती आहे. अंग हलेना तैसा ठाई बैसे. त्या मातेचे उपचार कसे आहेत. भाग्यवानी मी माता एवढ्या आवडीची वस्तू गर्भामध्ये वाहिलेली आहे. त्याला कोणी संबंध आहे, परमेश्वर भेट देणार आहे. त्या माता पित्याला तुम्हाला सदैही वैकुंठाचं फळ 1,00,000 वर्षाचं. किती वर्षाचं फळ आहे. आपलं कोणी जर अनुसरण जर सिद्धीला गेलं, लेकरू बाळा आपला असेल, त्याच्या माता पित्याला फुकट वैकुंठाचं फळ होतं. परंतु थोरवी सांगितल्या दैवराटीची. त्या मातेचे उपचार कसे आहेत. अंग हले नायसा ठाई बैसेल. अंग हले नायसा ठाई बैसेल. तिचं जर अंग जर हल्लं, काय तिचं जर अंग जर हल्लं, ते गर्भामध्ये जो आहे, गर्भिया जो आहे, पुरुषमंध्या पुरुष आहे ना, काही त्याला काहीतरी दुःख होईल. काही अंग हले ना. दासी आहे, दावती उठी दासी आहे, सर्व लवाजमा सर्व ठेवलेलं आहे, एका जागी ती बसून असते. अंग हले ना ऐसा ठाई बैसेल. किंवा पलंग आहे, पलंगावरती गादी आहे, त्याच्यावरती मखमाली बिछाना आहे. काय एकामुळे दुसऱ्याचं भाग्य कसं उद्याला ते बघायचं. त्या मातेला असं मग म्हणजे पलंग आहे, पण पलंगावरती गादी आहे, गादीवरती मखमली बिछाना आहे, गादीवरती मखमली बिछाना आहे. अशावरती ती माता आहे, ती बसलेली आहे, हलू देत नाही तिला. इतकी तिची काळजी घेतात. तयासी पाटावाची बाळवंत. त्या लेकरू नाही, त्याचे उपचार कसे आहेत. तयाशी पाटावाची बाळवंती. तयाशी म्हणजे त्या पुरुषाला जो पुरुषमंध्या पुरुष ज्या मातेच्या गर्भामध्ये जन्माला घातलेला आहे त्याला. काही तयाशी पाठव झरतारे सुताऊ रेशमी बाळवंती नाही का. आपल्या मराठी साधा वाळूती आपण म्हणतो. काही वाळवंती अशा प्रकारची त्याची वाळवंती आहे. लक्षात ठेवायचं आहे. जगामधला फरक कसा तो बघायचा. एक जन्माला येतो, त्याच्या तोंडामध्ये गोल्डन स्पून असतो, आहे की नाही.
एक जन्माला येतो, त्याच्या तोंडात गोल्डन स्पून असतो, आणि एक असा झोपडीमध्ये जन्माला येतो, अंगावर घालायला फाटका कपडा सुद्धा नसतो, अंगावर ते घालण्यासाठी फाटका कपडा सुद्धा नसतो. कर्म आहे, कर्माची गती भिन्न आहे. आपलं कर्म आपण घेऊन आलेलं आहे, आपलं कर्म आपण घेऊन आलेलं आहे. अनेक अशा प्रकारची जी बाळवंती जरतारी पाटाऊ सुताऊ अशा प्रकारची बाळवंती आहेत. तर बाळवंती जशा प्रकारचे आहेत काय, अनेक वास अनेक वास, त्या वाळवंतावरती अनेक प्रकारची सुगंधी द्रव्य आहेत. केवडा आहे, मोगरा आहे, मालती आहे, कस्तुरी आहे, चंदन आहे. आजच्या भाषेत आणि काही काही नवीन निघालेलं आहे, नाही का. आता आजच्या आपल्या भाषेत स्प्रे म्हणतो आपण, किंवा सुगंधित असतं त्याच्यावरती, त्याच्यावर त्या वस्त्रावर फुटं दिलेले आहे, तशा सुगंधित द्रव्याची त्याच्यावरती फुटं दिलेले आहे. किंवा एकच वाळवंत असेल, अनेक वास अनेक आहेत, ते भरलं टाकून द्यायचं, दुसरं दुसरं भरलं की टाकून द्यायचं, तिसरं, अशा अनेक त्याची वाळवंती देत आहे त्या वादकाची. आणि ती साधी सुधी नाही, जरतारी पाटाऊ सुताऊ अशा प्रकारची. आणि केले पुढे जगाचा देव खेळती, तो म्हणे हा देव नव्हे. ऐसी आशा त्या मुलाचे जो आहे पुरुषमंद्या पुरुष, त्याचे संस्कार कसे आहेत. आणखी गुरुवे दगडाचा देव खेळते, तो म्हणे हा देव नव्हे, देव नव्हे. आता खेळ वेगळे, लहानपणीच कधीतरी येतं विठूर दाखवतात पूर्वीचे खेळ मुलांचे कसे होते. काय आम्ही खेळायचो दगडाचा खेळ, आपण खेळला. आणखी दगडाचा खेळ खेळते, हा म्हणे देव दगडाचा देव करतात खेळतात. हा म्हणतो संस्कार तिचे जागृत आहेत. हा देव नव्हे, हा देव नाही, हा देव नव्हे. ते म्हणतात देव आहे, पण हा म्हणतो देव नाही, देव नाही. काय देव नाही, देव नाही. देवता तीर्थावर बुद्धीने आपलं मालकीमध्ये वचन एक सूत्र आमचं आहे, हा देव नव्हे. मग परुषमंदिराची पुरुष आहे, त्याच्यानी परमेश्वराची किंवा परमेश्वर त्याची भेट कशी घेतात, परमेश्वर त्याची भेट कशी घेतात. ऐशियाच्या घरा येती, ज्याला ज्या मातेच्या गर्भामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या मातेच्या गर्भामध्ये, ज्या घरामध्ये जन्माला घातलेला आहे, ईश्वराला माहिती, त्याच्या घराला परमेश्वर येतात त्याला घेऊन जाण्यासाठी. काही आपल्याला नेहमी येणार नाही, पौर्णिमान असं तर नेहमी येतात, नाही तर त्याचे दूतच येतात, नाही काय, त्याचे दूत येतात, त्याचे दूत येतात. माणसाने फार हुशार असतात, काय मलाही फसवणारी माणसं असतात. एक म्हातारी होती, तिचं दारात आंब्याचं झाड होतं, आणि म्हातारीचं आयुष्य, म्हातारे जगायला दुसरं साधन होतं. एक आंब्याचं झाड फार सुंदर होतं, आणि त्याला आंब्याने ते आंबे विकायची, म्हातारे आपली वर्षभराची गुजराण करायची. परंतु ती गावातली मुलं बिली यायची आणि ते आंबे तोडून न्यायची, म्हातारीवर उपास मारायची पाळी यायची. तुझे देवाची प्रार्थना केली की देवावरच मला जगायला साधन आहे, काही मला वरदान दे, वरदान मला दे, काहीतरी वरदान दे की माझ्या आंब्याचं रक्षण होईल. मग त्या म्हातारीला असं देवाने वरदान दिलं की तुझ्या व्यतिरिक्त त्या आंब्याला कोणी हात लावेल त्या हाताचा चिपटून बसेल, म्हणजे तुला चोर कोण आहे ते कळेल, आणि तो सोड म्हटली तर सुटेल. तो काय जो आंब्याला हात लावेल तो त्या आंब्याला चिपटून बसेल, तू जर सोड म्हटली तर सुटेल. मातेला वरदान मिळालं तर चोरा नाही बातमी काढली, कशाला कोण चोर होते. मातेचा शेवटचा काळ आला आणि यम म्हातारीला न्यायला आला. यमाला म्हणजे म्हातारे चल, काय यमाला म्हणजे म्हातारे चल, माझे कुठं चल, झालं संपलं आता आयुष्य न्यायला काय. पती यमाला म्हणजे आपण म्हातारा माणूस आहे, त्याची काय शेवटची इच्छा असते ती तरी विचार तरी मला काय 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 विचार मला काय. मग तो ठीक आहे, तुला नेणार तर मी आहेच, तुझी शेवटची इच्छा काय ते मला सांग, तुझी शेवटची इच्छा काय ते मला सांग, नाही काय. एका जणांना विचारलं चोराला, तुझी फाशी त्याला झाली, तुझी इच्छा काय, म्हणजे माझ्या होता तूच फाशीला जा, हीच माझी इच्छा आहे. तसं काय, तसं इथं त्या म्हातारीला विचारलं यमाने की तुझी काय इच्छा आहे ती सांग, मी पुरी करतो. म्हातारा ती काय नाही बाबा,
तेवढ्या आंब्याच्या झाडाचा आंबा तेवढा तोडून आणून मला एक आंबा माझं झाड आहे मला खाऊ देऊन तुम्हाला कुशाला घेऊन जा. आता या मला काय माहिती देवाचं वर दिलेला आहे म्हाता यम गेला मग तोडाला यम त्या झाडाला चिपकून बसला. काय झाडाला तो यम चिपटून बसला. शेवटी म्हाताऱ्याची विनंती करायला अरे सोड मला इथं काय तुला मी काय घेऊन जात नाही मी असा रिकामा जातो पण तुला काय मी घेऊन जात नाही तुम्हाला सांगतो. काय यमाला शेवटी सोडलं यम तसाच रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने यम निघून गेलेले कथा असतात गोष्टी असतात. काहीच मानतो आपल्याला योग्यता कारक एक गोष्ट जीवनातून त्याच्यातून एक बोध आपल्याला घेता येतो. आणि मग त्या मुलाचे अशाच्या परमेश्वर घरी येतात. एवढं भाग्य आहे ऋणायत परमेश्वर आहे. आणि असं तसं नाही काय पुढं पक्ष येतील ते कसा परमेश्वर येतो तर कैश्या परी वर पडल्यानुसार येतात काय उतावीळपणे म्हणजे केव्हा केव्हा त्याला मी भेट देईन असा परमेश्वर सुद्धा उतावीळ आहे. काय केव्हा केव्हा मी त्याला भेट देईन असा परमेश्वर सुद्धा उतावीळ आहे. जर त्याची 12 वर्षाची घटिका पूर्ण भरले तर परमेश्वर अडवणीचं ताट बाजूला साधतात आणि धावत येतात त्याला भेट देण्यासाठी. काय कारण तोशाचा आहे पुरुष तो ईश्वराच्या म्हटल्याप्रमाणे सर्व केलेलं आहे. तोशाची त्याची क्रिया आहे ती परमेश्वर संतुष्ट आहे त्याच्यावरती आणि देवा भक्ताची भेट व्हायची आहे. उतावळ म्हणजे केव्हा केव्हा भेटेन त्याला काय असा परमेश्वर सुद्धा उतावीळ परमेश्वर आहे. अर्थाते गिवसती येनन्याय कौलन्याय अर्थाते गिवसती येनन्याय अर्थाते परमेश्वर वाढो वाढे वस्ती वस्ती गिवसती गिवसून परमेश्वर पूर्वभजन करून भूतभजन घडून परमेश्वर त्याला ज्ञान देत. काय विषयाच्या दृष्टांताप्रमाणे विषयाला की देशोदेशी गावोगावी फिरे जेथ पात्र त्याला सापडतं त्या ठिकाणी रमला जातो. काही हा जो दृष्टांत आहे विषयाचा किंवा अर्थवंताचा आहे अर्थवंताची अर्थ आहे ती आयुष्यभर त्याला अर्थ करून जीवन आपलं ध्येय सोडलेलं आहे. ईश्वराची अर्थ करून ती पुरवली पाहिजे त्याची अर्थ ती पुरवली पाहिजे आणि म्हणून परमेश्वर सुद्धा त्याला भेट देण्यासाठी उतावीळ आहे. देखे आणि हा तो देव होय म्हणून निगोची लागे. तर मग देतेच राहतो काय देखे देखे म्हणजे त्या परमेश्वराला तो पाहतो. परमेश्वर काय करतात का निर्णय झालेला आहे. त्याची जी ज्ञान शक्ती आहे ना सुप्त जी ज्ञान शक्ती आहे ती परमेश्वर उद्भंबित करतात काळरूप परमेश्वर करतात आणि मग समजते की हा माझा देव आहे आतापर्यंत विसरलो होतो. काय आमच्या साधन दात्यासारखंच स्वरूप विभागून येतं तिथून उत्तरा पंथावरून आणि ते स्वरूप जो तसाच अवतार विभागून आलेला आहे तोच प्राप्तीपर्यंत असतो तोच अवतार प्राप्तीपर्यंत असतो. देखे तो हा देवची म्हणजे चैतन्य आपण परमेश्वर तो देवश्री चैतन्य तो हाच आहे म्हणून जावोच लागे. काही त्या परमेश्वरावताच्या पाठीमागून निघून जातो त्यांच्यावर तो अदृश्य होतो. काय त्यांच्यावर गेला तर तो अदृश्य होतो. पुढे अपरोक्ष ज्ञान की अपरोक्ष प्रेम त्याचे ते परमेश्वर देते त्याचा असल्याप्रमाणे आणि जावोची लागे जातो तो. त्याची पुनःसंबंधियाचे देह कैसे टीकाकार शंका करतात इथपर्यंत असं सांगितलेलं आहे लेकरू नाही ऐशिया मातेच्या पोटी जन्मवली ते मुलाचे उपचार अशा प्रकारचे आहे. गोळी त्याची कांती आहे त्याला अनेक वाळवंती अनेक वास सांगितले. ऐशियाच्या परमेश्वर घरी येतात ते कशा करता सांगितलं टीकाकाराने कशा करता सांगितलं तर अनुसरल्या पुरुषालाही लालूच दाखवलेले आहे लाच दिलेले आहे. असं जर परमेश्वराच्या म्हटल्याप्रमाणे अनुसरशील आणि परमेश्वराने दिलेली जी चर्या जी आहे ते जर आचरशील अशा सुखाला पात्र होशील. काय म्हणून भेदे दयाल को मतले जावे काल काळाच्या बक्षिसाने जाऊ द्यायचं नाही देहाला. काय तर काळाच्या नाही ईश्वराला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याला तर हे सुखाची सोहळे मिळतील आपल्याला. नाही तर तमाचे खाचे आपल्यासाठी ठेवलेलेच आहे तिथं ते कुणी जायचं आपल्याशिवाय तिथं कुणी जायचं. काय
म्हणून इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता पुरुषसंबंधियाचे ते पुरुषसंबंधी जन्मलेले जे पुरुष आहेत, तिथं पुरुष का शब्द वापरलाय? असे एखादी स्त्री अनुसरण शेवटाला गेलं, तिला जर पुरुषसंबंध झाला तर तिला सुद्धा पुरुषसंबंधी पुरुष ध्येय देतात. तिथं स्त्री देह नाही. काय तिथं स्त्री देह नाही, स्त्री देह प्राप्ती करणं नाही आहे एक मताने, पण तो पूर्वपक्षाचा अर्थ आहे. पुरुष देहीच प्राप्ती आहे. पुरुषसंबंधी पुरुष होऊन जन्मती स्त्री म्हटल्यानं नाही, तिलाही पुरुष देहीच त्या ठिकाणी देतात. पुरुषसंबंधी असे त्याची पुनसंबंधियाचे देह कैसे, ते ज्यांना पुरुषसंबंधी जन्मवलेला आहे त्याच पुरुषसंबंधियाचं ध्येय कसं आहे? उत्तमाचे ते 32 लक्षण जन उत्तम चर्या उत्तम आचार ज्यांनी केलेला असेल. काय उत्तम आचार, त्यांनी उत्तम चर्या ईश्वराच्या म्हटल्याप्रमाणे चर्या केलेली आहे. खतखत ईश्वराच्या लेखी लागलेल्या आहेत. त्याचा असा जो उत्तम पुरुष आहे, चतुर्दशी वृक्षाने घेणारा, त्याला परमेश्वर 12 वर्षाने भेट देतात. काय 12 वर्षाने भेट देतो. तोशाचा जर पुरुष असेल तर परमेश्वर आरोग्याचं ताट बाजूला सांगून जातात. तसं जर नसेल तर वारवणा करून पहोर होऊन सावकाश रमत गमत परमेश्वर जातात. आपला काही संबंध येत नाही. काही आपल्यासाठी वेळाच नाही आहे. काय आपल्याला काय संबंधच नाही आहे. तर असं आहे ते उत्तमाचे ते 32 लक्षणाने युक्त ध्येय. उत्तम जो पुरुष आहे 32 लक्षणं सांगितलेले आहे. पुन्हा एकदा जाता जाता श्लोक सांगतो. पंचदीर्घ चतुरस्व पंच सूक्ष्म षडोन्नत सप्तार्ध स्त्री गंभीर द्विविस्तीर्ण विशेषता, याच्यामध्ये 2 स्त्रियांमध्ये 32 लक्षण बसवलेले आहेत. पंचदीर्घ 5 गोष्टी दीर्घ असाव्यात. हस्त आहे, नेत्र आहे, करण आहे, चरण आहे की भुजा, या 5 गोष्टी दीर्घ असाव्यात. झाले 5. चतुरस्व म्हणजे 4 गोष्टी ह्रस्व असाव्या. अनुवटी आहे, दासाचा बारीक असावं म्हणतो ना, भदाड्या दादाला शिवलेलं म्हणतो की बोलताना काय शेवट म्हणतो ना, काय दात कसे बारीक असावे. हनुवटी आहे, दात आहे, नख आहे, आणि उपस्थ म्हणजे आच्छादनीचा अवयव. उपस्थ म्हणजे पुरुषाचा आच्छादनीचा अवयव लिंग आपण ज्याला म्हणतो. त्या 4 गोष्टी ह्रस्व असाव्या. पंचदीर्घ चतुरस्व पंच सूक्ष्म 5 गोष्टी सूक्ष्म अत्यंत बारीक असाव्या. त्वचा जे आहे ते राहट नसावी, काही पातळ असावी त्वचा. केस सुद्धा राहट नसावे, काही केस सुद्धा राहट नसावे, ते सुद्धा सूक्ष्म बारीक केस असावे. करांगोळ्या आहेत, पदांगोळ्या आहेत. श्रीकराच्या करांगोळ्या लांब असाव्यात आणि बारीक. ह्या ज्या काळ्या आहेत श्रीचरणाच्या ज्या करांगोळ्या त्या सुद्धा लांब अशा असाव्या. आणि कटी प्रदेश हा जो असावा होतो ना, पत्री कमर आपण म्हणतो, अशा प्रकारचा तोही आहे. पंचदीर्घ चतुरस्व पंच सूक्ष्म षडोन्नत 6 गोष्टी म्हणजे उन्नत म्हणजे उंच प्रकारच्या असाव्यात. धुरा, धुरा म्हणजे आपल्या गोट्यापासून पुढचा जो वरचा पायाचा भाग तो उंच असावा, धुरा असं म्हटलेलं आहे. धुरा आहे, स्कंद आहे, गाल आहे, नितंब आहे, पोटरे आणि गुल्प म्हणजे घोटे, हे उंच प्रकारचे असावे. काय तुम्ही बघा, हे अथेली लोक असतात ना, त्यांचे गाल असे बसलेले असतात. काय कमवलेलं शरीर त्यांचं तशा प्रकारचं असतं. सप्तार्ध म्हणजे 7 गोष्टी अरक्त वर्णाच्या असाव्यात, गुलाबासारख्या. ओष्ठ, टाळू, रसना. ओष्ठ, टाळू, रसना, नेत्रकोश, काय तळहात, तळपाय आणि नखे, ह्या ज्या आहेत त्या गुलाबी वर्णाचे असावे. ते काय लावतात पायाला ते नाही, ते नकली आहे. ओरिजिनल पाहिजे, ओरिजिनल, त्याला म्हणायचं 32 लक्षण. ह्या ज्या गोष्टी आहेत, डोळ्याचा देठ सुद्धा गुलाबी रंगाचा असावा, गुलाबी रंगाचा असावा. त्याच्या सांगा अशा 7 गोष्टी आरक्त वर्ण. त्रिगंभीर द्विविस्तीर्ण 3 गोष्टी गंभीर पाहिजे. 2दा आहे नाभी म्हणजे बेंबी, गंभीर म्हणजे फोड असावी लक्षण आहे त्याचं. आणि श्रीमुख सांगितलं. आणि 2 गोष्टी विस्तीर्ण, छातीचा जो भाग आहे ज्याला वक्षस्थळ रुंद असावा, काही आणि
हा जो भाल प्रदेश आहे तो रुंद असतो, ही 32 लक्षणांना युक्त परमेश्वराची मूर्त असते. 32 लक्षणांना युक्त परमेश्वराची मूर्त असते. म्हणून जर पूर्ण सविस्तर काळाद्वारा होता काय आपण काय गरव कोणी आपण काळे जमाने गोरे जमाने आपली अवस्था अशी आहे. तिथे काळामध्ये तसं नाही. उत्तम आचार केला असेल त्याचं हे जे उत्तम 32 लक्षणे त्याचं आणि एर जे आहे तो खाली पक्षी आहे. 31 लक्षणं कुणाच्या 25. तर आपल्यामध्ये बघायची किती लक्षणं कसं गेलं अवलक्षण असतं. आपल्यामध्ये आपण बघावं आपल्या काय लक्षण ह्यातलं आहे का आपण बघावं सापडते का शोधून काय. उद्या सकाळी पूजेचा शेवट होईल. उद्या प्रायश्चित आहे. उडा लावायचा राहून गेला काय उडा लावायचा राहून गेला म्हणजे वेळच मिळाला नाही. आता ते उद्या आणखी आले प्रायश्चित आलं मध्ये परत म्हणते आली पुन्हा कार्यक्रम आला. सकाळी समजा थोडीशी कृती केली असती तरी सुद्धा म्हणतो तो गुढा संपणार नाही आणि मग सुरुवात करून काय त्याचा फायदा नाही काय. तो आता तुम्ही सकाळी काय सगळे येणार तुम्ही उद्या याल. तुम्ही प्रायश्चिताला सर्वांनी या. प्रायश्चित घ्यावं जीवनात काही. प्रायश्चित हे सर्व याच्यावरती औषध एक मेडिसिन अशा प्रकारचं आहे की मुळासकट सर्व रोग नासून काढतो. मुळासकट सर्व रोग नासून काढतो. म्हणून तुम्हाला आजच सर्वांना एक प्रार्थना अशा प्रकारची करतो. आमच्या ग्रंथामध्ये एक ओव्या येतात. तुम्ही गुरुकुळ मावले म्हणूनही सर्गी केली. तुम्ही गुरुकुळ मावले म्हणूनही सर्गी केली. एरवी सुखदुःख आपली कवना सांगतो. आधीच देवासी खंतीर वाना तर त्या तुम्ही आपला न म्हणा. तर त्या तुम्ही तरी विसावा जीवना कवन असे. सर्वत्र उन्हाळा माझ्या जीवा तुम्हा वांचून यान नाही. तुम्ही मना हा आमचा ओलावा अखंडित. पुन्हा कधी भेटू आपण उद्या प्रायश्चित. ओला म्हणजे असं प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. कदाचित प्रायश्चित उद्या करायचंच आहे. बोलताना उन्हा शब्द जातो होतो कुणाच्या जीवाने लागतो काय होतो काय. तर तुम्हाला उद्या प्रेम प्रायश्चित सनेजानेच माफी मागतो. आदरणीय श्रद्धे पातोसने बाबा जे आहेत त्यांच्यापेक्षा अधिक वरती आहे. माझ्याशिवाय वयानं ज्ञानानं अनुसरानं मोठे आहेत काय. आणि असून त्याच्याजवळ मी तो उंच असणार ते बसलं तुमच्यासमोर 2 शब्द मी बोललेलो आहोत. ते की माझ्या बुद्धीला पूर्ण ते मी सांगितलं आहे तुम्हाला. फोडेले भांडार धन्याचा माद मी तो हमाद भारवय असं संत म्हणतात. काही ब्रह्मतेचं भांडार फोडून तुमच्यापुढं ठेवलेलं आहे. मी एक फक्त वाहणारा एक हमाद आहे त्याच्यामधला. मी कोणी नाही आहे. मी कोणीही नाही. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला तो आदरणीय श्रद्धे प्रत्यक्षपणे बाबा जे आहेत त्यांचा असणारा परिवार जो आहे आमचा चैतन्य आहे शास्त्री बाबा आहेत रोहिणीताई सविताताई आणि सगळ्या आमच्या भगिनी वर्ग सर्वांनाच उद्देशून या ठिकाणी नाव घेत नाही. परंतु सर्व जो परिवार असंच म्हणतो काय. सर्व परिवार जो आहे त्या परिवाराने या ठिकाणी बोलवलं आलो 2 शब्द तुमच्याकडे कथन केलं काय. त्यांचे उपकार आहे आपल्यावरती की आपल्याला तुमचं आसनावर त्यामुळे बसवलं या ठिकाणी. पण तुमचा माझा योग झाला काय. तर तुमची माझी भेट झाली नाही. तुम्ही कोण मला माहिती नाही. मी कोण तुम्हाला माहिती नाही. परवा उद्यापासून तुम्ही तुमच्या घरी जाल मी माझ्या घरी जाईल काय. पुन्हा कधी भेटू काय काळशी डेफिनेटली सांगू शकत नाही. जेवढा काळ भेटलो जेवढा काळ एकत्र आपण आलो परमेश्वराच्या त्या ठिकाणी चिंतन झालं. एकमेकाच्या भेटी एकमेकांना दंडवत झाला. तुमचा दंड तुम्हाला घडला किंबहुना तुमचं दर्शन मला घडलं काही. तुमच्या सर्वांचं दर्शन मला घडलं या पोथीच्या माध्यमातून. मी इथं आलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सकाळी पोथी संपेलच. सकाळी मला शेवट करायचाच आहे. अजून पक्ष राहिले. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि सर्वांनी या पोथीला उपस्थित राहिला. सर्वजण आले आपलं घर. तर मला माहिती आहे प्रपंच आहे घरदार आपला आहे. पण तो सोडून क्षणभरच आवडला प्रपंचाच्या वेगळं इथं आला. उपस्थिती आपण दर्शवलेली आहे. आश्रमाच्या वतीनं बाबाजीच्या वतीनं माझ्या वतीनं आपणाला या ठिकाणी अभिनंदन तुमचं करतो. अशा प्रकारचं काही एक अभिनंदन करतो की माझ्या देवाचे आहेत माझ्या मार्गाचे आहेत. हा माझा मार्ग आहे माझा देव आहे. त्यांच्यामध्ये मला माझ्या देवाचं प्रतिबिंब दिसतं. काय आहे माझ्या देवाचं प्रतिबिंब त्यांच्यामध्ये पाहिजे त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो देव मला घेणार आहे. हे जे रिफ्लेक्शन आहे
हे जे खऱ्या अर्थानं मी जर असं म्हणेन की माझे जे साधन आहे त्या साधनामध्ये भावनेचे म्हणून व्यक्त तुमच्यासमोर करतोय की भावनेचं प्रतिबिंब देशामध्ये आहे. भावनेला फार मोठं महत्व आहे. तुम्हाला सांगतो, फार मोठं महत्व भावनेला आहे. साधा एक बैठकीचं चरित्र आहे, साधा जाते गंभीर